साथ दे तू मला. भाग 1. ऋत्विक बजाज, इंडियाचा नंबर 1 न्यूरोलॉजिस्ट आणि हार्ट सर्जन, जो आहे रिच, हँडसम आणि ॲरोगेंट. फक्त 29व्या वर्षीच त्याने मेडिकल क्षेत्रात असा शिखर गाठला आहे, ज्याला गाठायला साधारण 50 वर्षे लागतात. पण ऋत्विकला आहे एक अजब आजार, ज्याचा इलाज शोधण्यासाठी तो मेडिकल क्षेत्रात आला. पण आजपर्यंत त्याला स्वतःचा इलाज मिळालेला नाही. तर दुसरीकडे 19 वर्षांची निरागस अनिका, जिला तिचे बाबा रमेश हेच तिचं पूर्ण वारड आहेत. तिचं स्वप्न आहे डॉक्टर बनण्याचं. पण एका दिवशी परिस्थितीमुळे अनिका अडकते एका कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये. अखेर अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे ऋत्विक बजाज अनिकाशी जबरदस्तीने लग्न करतो? आणि असा कोणता आजार आहे ऋत्विकला, ज्याचा इलाज फक्त अनिका आहे? हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा. साथ दे तू मला. 19 वर्षांची अनिका तिवारी. अनिका 2 महिन्यांची असताना तिच्या वडिलांसोबत मुंबईला आली होती. तिच्या आईला ब्लड कॅन्सर झाला होता, ज्याचा उपचार करण्यासाठी तिचे वडील रमेश तिवारी आपली पत्नी आणि 2 महिन्यांची निष्पाप मुलगी घेऊन दिल्ली सोडून मुंबईला आले होते. मुंबई हे स्वप्नांचं शहर. असं म्हणतात की इथे रोज नवी स्वप्न उगवतात. काही पूर्ण होतात, तर काही मोडून तुटतात. पण तरीही एक गोष्ट आहे जी माणसाला कधीही हरू देत नाही, ती म्हणजे आशा. हीच आशा माणसाला दररोज मेहनत करण्याची प्रेरणा देते. हीच आशा माणसाला जगण्याचा धीर देते. एक गरीब माणूस रोज आशेवर मेहनत करतो आणि त्याच्या परिस्थितीत सुधारणा होईल, हे स्वप्न पाहतो. हीच आशा घेऊन रमेश तिवारी मुंबईला आले होते की त्यांची पत्नी कधीतरी बरी होईल. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. त्यांची आशाही तुटून गेली आणि 9 महिन्यांची चिमुरडी अनिका बिनाईची झाली. ज्या वयात मुलं आई हा शब्द उच्चारायला शिकतात, त्या वयात अनिकाची आई तिच्यापासून हिरावून घेतली गेली. रमेश तिवारींनी खूप प्रेमाने आपल्या मुलीचा सांभाळ केला. त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. नातेवाईकांनी तर त्यांना पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी ठाम नकार दिला. त्यांच्या मनात एकच विचार होता, जर सावत्र आई आली तर ती अनिका बरोबर कसं वागेल याची खात्री नाही. त्यांनी आई आणि वडील दोघांची जबाबदारी पार पाडली. एका हॉस्पिटलमध्ये क्लर्कची नोकरी मिळवली आणि आपल्या मुलीचं संगोपन केलं. घर, नोकरी आणि चिमुकली मुलगी या तिघांमधील तोल सांभाळण्यासाठी त्यांनी खूप कठीण परिस्थिती पार केली. रमेश तिवारींचं एकच स्वप्न आहे, त्यांची मुलगी अनिका मोठी होऊन जबाबदार डॉक्टर व्हावी. ज्या हॉस्पिटलमध्ये रमेश तिवारी क्लर्कची नोकरी करतात, त्याच हॉस्पिटलमध्ये एक दिवस अनिका पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथोस्कोप घालून चालत जावी हीच त्यांची इच्छा. त्यांना वाटतं, गरीब माणूसही स्वप्न पाहू शकतो. मुंबईतच पेरलं गेलं एक नवं स्वप्न, अनिकाच्या डॉक्टर होण्याचं. आपल्या नावासारखीच चैतन्यशील आणि सुगंधित अनिका जिथे जाते तिथे आनंदाची सुवास पसरवते. रमेश तिवारींचं स्वप्न आहे की अनिका डॉक्टर बनून गरिबांची मदत करावी, जेणेकरून जसं त्यांच्या पत्नी सुगंधाला कॅन्सरमुळे आपला जीव गमवावा लागला, तसं कोणत्याही गरीब कुटुंबाला दुःख भोगावं लागू नये. कारण रमेश तिवारींनी आपली पत्नी वाचवण्यासाठी शक्य ते सगळं केलं, पण पैशांच्या कमतरतेमुळे योग्य उपचार होऊ शकले नाहीत. त्याच दिवसापासून त्यांनी ठरवलं, आपल्या मुलीला डॉक्टर बनवायचीच. अनिकाही तिच्या वडिलांचं स्वप्न स्वतःचं मानते. तीही वडिलांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मेहनत करते. तिच्या वडिलांना अभिमान वाटावा की अनिकाही त्यांची मुलगी आहे. अनिका अभ्यासात खूप हुशार आहे. दरवर्षी टॉप करते. यावर्षी तिने 12वीची परीक्षा दिली आहे, ज्याचा निकाल लवकरच लागणार आहे. चला आता ऋत्विक बद्दल जाणून घेऊया. ऋत्विक बजाज, वय 29 वर्ष, बजाज फार्मास्युटिकल्सचा मालक. हा एक रुखरुखीत आणि अहंकारी स्वभावाचा माणूस आहे. त्याच्यासाठी डॉक्टरी ही फक्त एक व्यावसायिक जबाबदारी आहे. त्याला आपल्या पेशंट्सबद्दल कोणतीही सहानुभूती किंवा आपुलकी वाटत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की तो आपल्या पेशंट्सला कमी समजतो. उलट पैसा हेच त्याच्या सुख दुःखाचं एकमेव साधन आहे. तो प्रत्येक वेळी फक्त कामात गुंतलेला असतो. आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पार पाडतो आणि कामात कोणतीही चूक त्याला अजिबात सहन होत नाही. ऋत्विक बजाज हा प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आणि हार्ट सर्जन आहे. त्याच्याबद्दल असं म्हणतात की तो मृत्यूच्या दारातून देखील पेशंटला परत आणतो. त्याचा सक्सेस रेट 99.9% आहे. ज्या यशाला मिळवण्यासाठी लोकांना 50 वर्षे लागतात, ते ऋत्विकने केवळ 29व्या वर्षीच मिळवलं आहे.
त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही. शहरातील अनेक हॉस्पिटल्स बजाज हॉस्पिटल्स नावाने प्रसिद्ध आहेत. बजाज हॉस्पिटल्सच्या अनेक शाखा परदेशात देखील आहेत. इतकंच नाही तर ऋत्विकने आपल्या बऱ्याच मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. व्यवसाय आणि वैद्यकीय क्षेत्रात त्याचं प्रभावी नियंत्रण आहे. त्याच्या अनेक फार्मा कंपन्या आणि मेडिकल कॉलेजेस आहेत. सरळ भाषेत सांगायचं झालं तर ऋत्विक हा अरबपती आहे. शिवाय तो दिसायला देखणा स्मार्ट आणि डॅशिन आहे. उंची 6 फूट 2 इंच, 6 पॅक ॲब्स, निळे डोळे, गोरा रंग, तीक्ष्ण नैन नक्ष आणि रेशमी काळे केस. कोणीही ऋत्विकला पाहून त्याला परफेक्ट म्हणेल. पण असं म्हणतात ना, प्रत्येक माणूस परफेक्ट नसतो. प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव असते. त्याचप्रमाणे ऋत्विकमध्येही एक उणीव आहे, त्याचा एक विचित्र आजारपण. याच आजारावर इलाज शोधण्यासाठी ऋत्विक मेडिकल क्षेत्रात आला आहे. पण कितीही प्रयत्न केले तरीही त्याला आपल्या आजाराचा उपचार मिळालेला नाही. ऋत्विकने कितीतरी शस्त्रक्रिया, औषधोपचार, ॲलोपथीपासून होमिओपथीपर्यंत सगळं करून पाहिलं. पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच हाती लागलं. त्याने संशोधनासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, पण उत्तर मिळालं शून्य. हा शून्यच त्याच्या जीवनाला शून्यात बदलून गेला आहे. आज एक जबाबदार सर्जन हा एक रुक्ष आणि अहंकारी माणूस बनला आहे. त्याच्या आत कोणासाठीही भावना नाहीत. त्याच्यासाठी फक्त काम एक जबाबदारी आहे. त्याला इतरांच्या आनंद किंवा भावना याची काहीच पर्वा नाही. त्याचा चेहरा क्वचितच हसताना दिसतो. तो नेहमी स्वतःमध्ये आणि आपल्या कामात बुडालेला असतो. त्याला जगाशी काहीही देणघेणं नाही. पण नक्की असं कोणतं आजारपण आहे ऋत्विकला ज्याचा इलाज तो वेड्यासारखा शोधत आहे, ज्यामुळे त्याने स्वतःलाही गमावलं आहे, ज्याच्या इलाजासाठी तो मोठी किंमत चुकवायलाही तयार आहे. हा आजार नेमका कसा सुरू झाला आणि याचा शेवट कुठे होईल, याचं उत्तर ना ऋत्विककडे आहे ना कोणाकडे. उत्तर आहे फक्त योग्य वेळेची वाट पाहण्यात. ऋत्विकला फक्त एकच आशा आहे, एक ना एक दिवस त्याला आपल्या आजाराचा उपाय मिळेल. याच आशेच्या बळावर तो आपल्या कामात झोकून देतो आहे. रात्री साधारण 12 वाजता बजाज हॉस्पिटल. त्यावेळी ऋत्विक आपल्या केबिनमधील प्रायव्हेट रूममध्ये झोपलेला होता. सलग 6 तास सर्जरी केल्यामुळे तो खूप थकला होता आणि आराम करण्यासाठी तो आपल्या केबिनमध्ये झोपला होता. अचानक रात्री 12 वाजता त्याचा फोन वाजतो. झोपेतच फोन उचलून तो कॉल रिसीव्ह करतो. फोनवर त्याचा मित्र अमन खन्ना होता. तो सांगतो, "तू ज्या पेशंटची सर्जरी केली होती, त्याची तब्येत अचानक खालावली आहे. तुला ताबडतोब यावं लागेल." ऋत्विक लगेचच झोप सोडून वॉर्डकडे पळतो. आयसीयूमध्ये जाऊन पाहतो की सर्व डॉक्टर त्या पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत आहेत. ऋत्विक परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतो आणि आजूबाजूला लावलेले उपकरण तपासतो. त्याला उपकरणांमध्ये कोणतीही समस्या दिसत नाही. त्या पेशंटची नुकतीच हार्ट सर्जरी झाली होती आणि त्याला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला होता. पेशंटचं वय 55 वर्षांच्या आसपास होतं. त्याचे कुटुंबीय त्याच्या बाजूला उभे राहून रडत होते आणि एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. अचानक त्या पेशंटची मुलगी ऋत्विकचा कॉलर पकडते आणि त्याला हलवून झपाटल्यासारख्या आवाजात म्हणते, "कसला सर्जन आहेस तू? कशी सर्जरी केली आहेस माझ्या बाबांची, ज्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचे हे हाल झाले आहेत? जर माझ्या बाबांना काहीही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही. तुझं लायसन्स कॅन्सल करीन. तुझं हे हॉस्पिटल बंद करून टाकेन." आजूबाजूला उभ्या नर्स आणि डॉक्टरांनी आश्चर्याने त्या मुलीकडे पाहिलं. ते ऋत्विकला तिच्यापासून बाजूला करत तिला समजावून सांगतात, "मॅडम प्लीज शांत व्हा आणि आम्हाला पेशंटला तपासण्याची संधी द्या. प्लीज येथे शांतता ठेवा आणि बाहेर जाऊन थांबा." ती मुलगी रडत ओरडत म्हणते, "कशी शांत राहू मी? कसे थांबू? तुमच्या हातात माझ्या बाबांना मरण्यासाठी सोडून द्यायचं का? आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला होता. तुमच्याकडे बाबांच्या आयुष्याची जबाबदारी दिली होती. पण तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडली नाही." हे बोलून ती जोरजोरात रडू लागते. दरम्यान ऋत्विक त्या पेशंटचे लक्षणं लक्षपूर्वक पाहत होता. अचानक तो जवळ ठेवलेलं रिकाम इंजेक्शन घेतो आणि पेशंटच्या फुफ्फुसात जोरात टोचतो. ही कृती इतकी अचानक आणि धक्कादायक होती की आजूबाजूला उभ्या लोकांचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. सर्वजण ऋत्विकच्या वागण्याकडे अविश्वासाने पाहत होते. पण ऋत्विककडे कुणाचंही लक्ष नसतं. तो इंजेक्शन काढून पुन्हा एकदा पेशंटच्या छातीत टोचतो. अचानक त्या पेशंटला जोराचा झटका बसतो आणि तो काही इंच बेडवरून उडतो. काही क्षणांसाठी त्याच्या हृदयाची गती थांबते.
सर्वजण निराश होऊन आपलं डोकं झुकवतात, कारण त्यांना वाटतं की तो पेशंट आता जग सोडून गेला आहे. पण काही क्षणांनंतर त्या पेशंटचा श्वास पुन्हा सुरू होतो. हे पाहून सर्वांचे चेहरे आनंदाने खुलतात आणि सर्वजण आश्चर्याने ऋत्विककडे पाहतात, ज्याच्या चेहऱ्यावर अजूनही कोणत्याही भावना नव्हत्या. ऋत्विक कठोर आवाजात म्हणतो, यांच्या छातीत एअर पंप लावा आणि त्याचा मीटर ॲडजस्ट करा. त्यांच्या छातीत ऑक्सिजन योग्य प्रकारे पंप होत नाही, म्हणूनच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. आता सर्व काही नॉर्मल आहे. हे बोलून ऋत्विक त्याच निर्विकार चेहऱ्यासह केबिनमधून बाहेर जातो. अचानक त्या पेशंटच्या मुलीला तिच्या चुकांची जाणीव होते. ती ऋत्विकच्या पुढे येऊन त्याच्याकडे माफी मागत म्हणते, आय एम सॉरी डॉक्टर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमच्याशी खूप वाईट वागले, पण मी काय करू? माझ्या पप्पांना अशा अवस्थेत पाहून माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. आय होप यू अंडरस्टँड. ऋत्विक आपल्या चेहऱ्यावरील गंभीर भाव कायम ठेवत तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, फक्त तुम्हीच तुमच्या बाबांचं आयुष्य आमच्याकडे सोपवलेलं नाही. इथे हॉस्पिटलमध्ये राहणाऱ्या हजारो पेशंट्सनीही आपलं आयुष्य आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडे दिलं आहे. त्यांचं आयुष्य वाचवणं हेच आमचं कर्तव्य आहे. आम्ही आमच्या पेशंट्ससोबत रक्ताच्या नात्याने जोडलेले नसतो, पण त्यांच्या दुःखाशी आणि वेदनांशी आम्ही मनाने जोडलेले असतो. जेव्हा ते आपलं आयुष्य आमच्यावर विश्वासाने सोपवतात, त्याच क्षणी आम्ही ठरवतो की जे काही होईल, आम्हाला त्यांचं आयुष्य वाचवायचं आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरायचं आहे. म्हणूनच तुम्ही असं म्हणणं, की आम्हाला काही फरक पडत नाही किंवा आमच्या कामावर बोट ठेवणं, ही आमच्यासाठी अपमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे पुढच्या वेळी कोणावरही आरोप करण्याआधी दोनदा विचार करा. जसं तुम्ही तुमच्या झोपेचा त्याग करून तुमच्या नातेवाईकांची काळजी घेता, तसंच आम्ही आमची झोप त्याग करून आमच्या पेशंट्ससाठी दिवसरात्र उभे असतो. हे बोलून ऋत्विक त्याचं निर्विकार चेहऱ्यासह तिथून निघून जातो. ऋत्विकच्या जाण्यानंतर ती मुलगी त्याच्याकडे पाहून हसत म्हणते, दिसायला खडूस आहे, पण आतून खूप सॉफ्ट आहे. ऋत्विक आपल्या केबिनमध्ये जाऊन पियूनला एक कप कॉफी मागवतो. कॉफी घेतल्यावर तो आपल्या जुन्या काही बुक्स आणि लॅपटॉपवर काहीतरी सर्च करू लागतो. तेव्हाच त्याचा मित्र अमन खन्ना केबिनमध्ये येतो. त्याच्या डोळ्यांमध्ये झोप स्पष्ट दिसत होती. झुलणाऱ्या त्याच्या हालचालींवरून त्याच्यावर खूप मेहनतीचा परिणाम झाल्याचं दिसत होतं. त्याला झोपेची खूप गरज होती. अमन खन्ना झोपेने झुलत ऋत्विकला म्हणतो, अरे ऋत्विक, तू अजून झोपला नाहीस. मला वाटलं होतं की तू झोपलायस, पण इथे तर तू लॅपटॉपवर काम करत बसलायस. तू माणूसच आहेस ना? तुला झोप येत नाही का? सकाळी 8 वाजताही आपली सर्जरी आहे. थोडा वेळ तरी आराम कर. ऋत्विक आपला निर्विकार चेहरा कायम ठेवत कॉफीचा सिप घेत लॅपटॉपकडे पाहत म्हणतो, मला झोपायचं नाहीये. पण तुला पाहून वाटतंय की तुला खूप झोप येते. जा, तुझ्या केबिनमध्ये आराम कर. हे ऐकून अमन एका खुर्चीत बसतो आणि म्हणतो, कसा जाऊ यार? ती जुली माझ्या केबिनमध्ये माझी वाट पाहत आहे. जर मी आता केबिनमध्ये गेलो, तर ती माझ्या गळ्यात पडेल आणि मला एका क्षणाचीही झोप घेऊ देणार नाही. ऋत्विक लॅपटॉपकडे पाहत म्हणतो, तूच तिला गळ्यात पडायची संधी दिली आहेस. या हॉस्पिटलमध्ये अशी कोणती नर्स किंवा डॉक्टर नाही ज्याच्यावर तू फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला नाहीस. मग आता जुलीमध्ये काय वाईट आहे? जा आणि दुसरे कर. हे ऐकून अमन हसत म्हणतो, तुला तर माहिती आहे, मी एका मुलीसोबत एका आठवड्यापेक्षा जास्त रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही आणि ही जुली तर गेल्या महिन्याभरापासून माझ्या मागे लागली आहे. सतत सांगते, डॉक्टर अमन आय लव्ह यू. डॉक्टर अमन माझ्याशी लग्न कर. पण तुला माहिती आहे ना, मला रिलेशनशिप आणि लग्नात अजिबात रस नाही. आपला तर एकच फंडा आहे, दुसरे करायचं जोपर्यंत तरुण आहेस आणि सिंगल राहायचं जोपर्यंत म्हातारपण येईल, तेव्हा या बायकांच्या चिकचिकीत अडकायचं का? त्यांचे नखरे सहन करायचे का? हाय तौबा, ना बाबा ना. हे ऐकून ऋत्विक आपल्या कामात गुंतलेल्या अमला म्हणतो, जेव्हा तुला लग्न आणि रिलेशनशिपमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, तेव्हा इतक्या मुलींशी अफेअर का करतोस? सिंगल राहा ना, माझ्यासारखा. हे ऐकून अमन तोंड वाकड करत म्हणतो, सिंगल, आणि तोही तुझ्यासारखा. मला काय वेड्या कुत्र्यानं चावलाय का? मला माझं आयुष्य एकसरे करायचंय, तुझ्यासारखं वेस्ट नाही करायचं आणि तूही आनंदाने सिंगल नाहीस. तुलाही तुझं ते. बाकीचे शब्द अमनच्या तोंडातच राहतात, कारण त्याला जाणवतं की त्याने काहीतरी चुकून चुकीचं बोललं आहे.
तो लगेच म्हणतो, सॉरी ऋत्विक, माझ्या बोलण्याचा तसा काही उद्देश नव्हता. ऋत्विक अजूनही आपल्या एक्सप्रेशनलेस चेहऱ्यासह म्हणतो, इट्स ओके, मला माहिती तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे. चल ठीक आहे, तू माझ्या प्रायव्हेट रूममध्ये झोप. मला आता काम करायचं आहे. मला अजून झोपायचं नाहीये. हे ऐकून अमन हसत म्हणतो, ओह थँक यू यार. तुझं कम्फर्टेबल रूम मला देण्यासाठी आणि त्या जुलीपासून माझा जीव वाचवण्यासाठी. तुझ्यासारखा मित्र देव सगळ्यांना देऊ दे, पण आधी मला देऊ दे. असं म्हणत अमन हसत हसत ऋत्विकच्या केबिनमध्ये असलेल्या प्रायव्हेट रूममध्ये जाऊन आराम करू लागतो. ऋत्विक मात्र लॅपटॉपमध्ये डोळे खिळवून आपल्या कामात मग्न असतो. अमनच्या जाण्यानंतर ऋत्विकच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. अचानक त्याच्या चेहऱ्यावर नवीनच भाव दिसू लागतात. असे भाव जे आजवर कोणालाही दिसले नव्हते. कदाचित ते काही काळजी किंवा दुःखाचे भाव असावेत, ज्यांचा अर्थ समजून घेणं कठीण होतं. पप्पा पप्पा, पटकन खाली या. नाश्ता तयार आहे. तुम्हाला माहित आहे ना, आज मला कॉलेजलाही जायचं आहे. आधीच उशीर झालाय. हो हो अनिका बेटा येतोय. मी तयार झालोय, पण हा माझा चष्मा कुठे गेलाय? आणि माझा रुमालही सापडत नाही. हॉस्पिटलचं आय कार्ड कुठे ठेवलं आहे? अहो पप्पा, तुम्ही नेहमी असंच करता. तुमचा चष्मा आय कार्ड आणि रुमाल समोरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेला आहे. तुमचे मोजे कपाटाच्या खाली आहेत. तुमचं घड्याळ आणि तुमची औषधं टेबलवर ठेवलेली आहेत. ती पण सोबत घ्या, नाहीतर तुमच्या पोटात गॅस होईल. आणि आता लवकर खाली नाश्ता करायला या, नाहीतर मला उशीर होईल. कॉलेजला जाणारी बस सुटून जाईल. रमेशजी स्मितहास्य करत सीढ्यांनी खाली येतात आणि म्हणतात, हो हो मला माहीत आहे. आज माझ्या प्रिय अनिका बेटाचा रिझल्ट येणार आहे आणि तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मला पूर्ण विश्वास आहे नेहमीप्रमाणेच माझी अनिका यावर्षीही टॉप करेल. हे ऐकून अनिका हसत म्हणते, असं व्हायलाच हवं, नाहीतर काय. मला शिकून मोठी डॉक्टर व्हायचंय आणि एक दिवस तुमच्या हॉस्पिटलमध्ये पांढरा कोट घालून गळ्यात स्टेथोस्कोप घालून फिरायचं आहे. जेणेकरून जेव्हा कोणी मला डॉक्टर अनिका तिवारी म्हणेल तेव्हा तुमची छाती गर्वाने भरून येईल आणि लोक म्हणतील, ती बघा रमेश तिवारीजींची मुलगी डॉक्टर अनिका तिवारी चालली आहे. आणि त्यासाठी मला चांगल्या गुणांनी पास होणं गरजेचं आहे. हे ऐकून रमेश तिवारीजी हसत म्हणतात, माझी प्रिय अनिका माझ्या स्वप्नांना किती चांगल्या प्रकारे समजते आणि त्यासाठी मनापासून मेहनतही करते. फक्त देवाला एकच प्रार्थना आहे की हे डोळे बंद होण्याआधी माझं स्वप्न पूर्ण होऊ दे. ज्या प्रकारे पैशांची कमतरता आणि गरिबीमुळे मी तुझ्या आईला कॅन्सरमधून वाचवू शकलो नाही, तसंच मला नकोय की दुसऱ्या कोणत्याही गरिबाला याच आजाराची झळ बसावी. फक्त माझं एकच स्वप्न आहे, तू त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बनून फिरावं, जिथं मी एका क्लर्कचं काम करतो. मग मी सगळ्यांना दाखवू शकेन की स्वप्न पाहण्यासाठी लायकी नाही तर मेहनतीची गरज असते. गरीब माणूस सुद्धा स्वप्न पाहू शकतो आणि ते पूर्ण करण्याची ताकद ठेवतो. आपल्या पप्पांच्या तोंडून ऐकून अनिका तोंड वाकडं करत म्हणते, ओहो पप्पा तुम्ही पण ना. नेहमीप्रमाणे डोळे बंद करण्याच्या गोष्टी सुरू केल्यात. अजून तुम्हाला मला डॉक्टर बनताना पाहायचं आहे. त्यानंतर माझं लग्न, माझी मुलं आणि त्यांची मुलं. मी तुम्हाला एवढ्यात कुठं जाऊ देणार आहे. समजलं का? हे ऐकून रमेश तिवारीजी अनिकाच्या डोक्यावर टपली मारून हसत म्हणतात, बिनधास्त मुलगी. पप्पांसमोर लग्न आणि मुलांच्या गोष्टी करतेस. तुला काही लाज वाटत नाही का? अनिका डोकं चोळत तोंड वाकडं करत म्हणते, ओहो पप्पा, मी किती वेळा सांगितलं की डोक्यावर असं मारू नका. जर मी पागल झाले तर मग भविष्यात माझ्यामुळे बरे होणारे रुग्ण इलाजाभावी मरून जातील. हे ऐकून रमेश तिवारीजी हसत अनिकाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, ओह मी विसरलोच. माफ कर हा बाळा, तसा मी विचार करत होतो जर तू पागल झालीस तरी हरकत नाही. मग तू पागल लोकांची डॉक्टर बन. त्यांना काय कळणार आहे की त्यांच्यावर इलाज करणारा समजूतदार आहे का पागल. शेवटी त्यांना पागलच राहायचंय, नाही का? असं म्हणत रमेश तिवारी जोरजोराने हसू लागतात. आपल्या पप्पांना हसताना पाहून अनिका सुद्धा जोरजोराने हसू लागते. अचानक अनिकाचं लक्ष घड्याळाकडे जातं आणि ती मोठ्या डोळ्यांनी चिडून म्हणते, अरे देवा, 9:30 वाजलेत. पप्पा, तुम्ही पण ना. गप्पांच्या नादात माझी बस सुटलीच. आता मला ऑटोने जावं लागेल आणि ऑटोचं भाडं किती महाग आहे तुम्हाला माहिती आहेच. ठीक आहे पप्पा, मी आता निघते. तुम्ही नाश्ता करून तुमच्या कामाला जा.
असं म्हणत अनिका आपल्या पप्पांच्या गालावर पप्पी देते आणि तिथून निघून जाते. अनिकाच्या जाण्यानंतर रमेश तिवारीजी हसत स्वतःशी म्हणतात, माझी मुलगी, माझा आत्मा, माझा अभिमान आहे. मी खूप नशीबवान आहे की मला माझ्या अनिकासारखी मुलगी मिळाली. आपल्या पत्नी सुगंधा यांच्या फोटोकडे पाहत, धन्यवाद सुगंधा, मला तुझं प्रतिबिंब माझ्या अनिकामध्ये दिल्याबद्दल. अनिका, तुझ्या उपस्थितीमुळे मला तुझ्या आईची कधीच उणीव भासली नाही. माझी मुलगीच माझं सर्वस्व आहे. असं म्हणत रमेश तिवारी आपल्या लहानशा मोबाईलमध्ये काही पाहून गळ्यात आय कार्ड घालतात आणि बजाज हॉस्पिटलसाठी निघून जातात, जिथे ते एका क्लर्कचं काम करतात. दुपार साधारण 1 वाजता अनिका आपल्या मैत्रिणी पिंकीसोबत आईस्क्रीम खात खात रस्त्यावर चालत होती. दोघीही खूप आनंदात होत्या, कारण नेहमीप्रमाणे अनिकाने यावेळीही आपल्या कॉलेजमध्ये टॉप केलं होतं. आज अनिकाचा 12वीचा निकाल लागला होता. पिंकीचेही चांगले मार्क्स आले होते. अनिका आनंदाने पिंकीला सांगते, पिंकी, पप्पांना जेव्हा ही बातमी कळेल, तेव्हा ते किती आनंदी होतील. तुला माहिती आहे ना, पप्पांनी मला शिकवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. पिंकी खोडकरपणे म्हणते, हो हो, आणि तुझे पप्पा म्हणतात की तू डॉक्टर व्हावं, गरिबांची मदत करावी, त्यांचं नाव उजळावं, आणि बाकी सगळं ब्ला ब्ला ब्ला. तुझं हेच बोलणं मी किती वेळा ऐकलंय अनिका. आता तुझं हे एक एक वाक्य मला तोंडपाठ झालंय. जर परीक्षेत हेच प्रश्न आले असते तर मी 100 पैकी 101 मार्क्स मिळवले असते. पिंकीने चेहरा वाकवत अनिकाला चिडवत म्हटलं. अनिका हसत म्हणते, हो हो, चालू राहू दे तुझं. आता जास्त भाव खाऊ नकोस, समजलेस. अचानक अनिकाचं लक्ष आपल्या हातातील घड्याळाकडे जातं, ज्यात सध्या 1:15 झाले होते. अनिका पिंकीकडे हसत म्हणते, अरे पिंकी, आज माझा निकाल लागला आहे आणि सध्या 1:15 झाले आहेत. मी काय विचार करते, पप्पांना जाऊन ही खुशखबर समोरासमोर सांगते आणि त्यांची रिॲक्शन बघते. म्हणून तू घरी जा. मी बस पकडून थेट पप्पांच्या हॉस्पिटलला जाते. हे ऐकून पिंकी हसत म्हणते, ठीक आहे तू जा, पण नीट काळजी घे, ओके? हो हो, मी नीट पोहोचेन. तूही घरी नीट जा. असं म्हणत अनिका दुसऱ्या रस्त्याने बसची वाट पाहू लागते. अचानक अनिकाचं लक्ष बस स्टँडसमोर असलेल्या ढाब्याकडे जातं. अनिका स्वतःशी हसत म्हणते, आज पप्पांसाठी त्यांचं फेवरेट लंच घेऊन जाते आणि दोघंही बाप बेटी मिळून खाऊ. हो, ही कल्पना चांगली आहे. असा विचार करून अनिका त्या ढाब्यातून मटार पनीरची भाजी, गुलाबजामुन आणि पोळ्या खरेदी करते. सगळं व्यवस्थित पॉलिथिनमध्ये पॅक करून हातात घेते आणि बस पकडून थेट बजाज हॉस्पिटलकडे जाते. बजाज हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये अनिका पोहोचते. अचानक अनिकाचा फोन वाजतो. अनिका फोन उचलते, तर समोर पिंकी होती, जी सांगत होती, अरे अनिका ऐक, चुकून माझं रिपोर्ट कार्ड तुझ्याकडेच राहिलंय. जरा त्याला नीट सांभाळून ठेव. मी उद्या तुझ्याकडून घेईन. अनिका पिंकीशी बोलत हात इकडे तिकडे हलवत म्हणते, तू काळजी करू नकोस. मी तुझं रिपोर्ट कार्ड नीट सांभाळून ठेवते. बरं थांब, एकदा चेक करून पाहते. असं म्हणत अनिका पर्समध्ये तिचं रिपोर्ट कार्ड शोधू लागते. तेवढ्यात अनिकाच्या बाजूला एक ब्लॅक मर्सिडीज कार उभी असते, ज्यात ब्लॅक सूट बूट आणि ब्लॅक गॉगल्स घातलेला एक माणूस बसलेला असतो. तो गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो, पण अनिका त्या दारासमोर उभी असल्यामुळे तो बाहेर पडू शकत नाही. काही क्षण वाट पाहिल्यानंतरही जेव्हा अनिका जागेवरून हलत नाही, तो माणूस वैतागून स्वतःशी म्हणतो, I strongly hate this type of people who do not even care about the surrounding environment here. Who even allows such people to come here? तो चिडून आतून ओरडतो, हे यू, बाजूला हो, हे तुझं घर नाहीये. पण अनिका फोनवर गप्पा मारत कारकडे एक नजर टाकते, हाताने हलवत म्हणते, अरे हो हो, आधी मला बोलून घेऊ द्या. हो पिंकी बोल, मी सांगते ना, तुझं रिपोर्ट कार्ड माझ्याकडेच आहे. तू काळजी करू नकोस, मी सांभाळून ठेवेन. फोनवर बोलता बोलता अनिका तिच्या हातातलं जेवणाचं पॅकेट सरळ त्या माणसाच्या गाडीच्या बोंटवर ठेवते आणि तिने गाडीत बसलेल्या व्यक्तीच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. गाडीत बसलेल्या माणसाला अनिकाचं दुर्लक्ष करणं खूप जिव्हारी लागतं. तो रागाने दातओठ खात झटकन गाडीतून उतरतो. त्यामुळे अनिका 2 पावलं मागे ढकलली जाते आणि ती पडता पडता कसंबसं सावरते. त्या क्षणी ती पूर्णतः पुढे झुकलेली असते. जर ती काही क्षण अजून सावरली नसती तर ती तोंडावर जमिनीवर पडली असती.
अनिका स्वतःला सावरून रागाने मागे वळते आणि समोर उभ्या व्यक्तीला पाहून काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहते. समोर एक अतिशय हँडसम आणि स्मार्ट व्यक्ती उभा असतो, ज्याची उंची सुमारे 6.2 फूट असते. निळ्या डोळ्यांसह, पॅक ॲब्ज, काळे रेशमी केस, गोरा रंग, ब्लॅक सूट, बूटमध्ये तो माणूस मोठ्या ॲटिट्यूडने दोन्ही हात पॅन्टच्या पॉकेटमध्ये घालून तिथून निघून जात असतो. त्या माणसाच्या डोळ्यांवर चढलेले ब्लॅक शूज त्याला आणखी हँडसम बनवत असतात. अनिका काही क्षण त्याच्या स्मार्टनेसला पाहतच राहते. पण लगेचच, जेव्हा ती पाहते की तो माणूस तिथून ॲटिट्यूडने निघून जात आहे, ती मागून चिडून ओरडते. अबे ओय, आंधळा आहेस का? तुला दिसत नाही का? तुझ्या समोर एक मुलगी उभी आहे आणि तुला तिला धक्का देऊन कारचं दार उघडायचं होतं का? तुला माहितीये का, तुझ्या चुकीमुळे मी पडता वाचले. चल, माझी माफी माग. हे ऐकून ऋत्विक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि हॉस्पिटलच्या आत पावलं टाकतो. अनिकाला जेव्हा जाणवतं की ऋत्विक तिला इग्नोर करत आहे, ती जोरात ओरडते, अरे ओ बहिऱ्या, मी तुझ्याशी बोलते. कळतंय का तुला? डोळ्यांवर ब्लॅक शड घातले म्हणजे आंधळा तर आहेसच, पण बहिरा देखील आहेस का? हे ऐकून ऋत्विकचे चालणारे पाऊल थांबतात. त्याच्या डोळ्यांत राग दिसतो. ऋत्विक मागे वळतो आणि कठोर आवाजात मोठ्या ॲटिट्यूडने विचारतो, तू माझ्याबद्दल बोलत आहेस का? अनिका तोंड वाकडं करत ऋत्विककडे म्हणते, आह, तुला इथे आमच्याशिवाय कोणी दिसतंय का? ऑफ कोर्स, मी तुझ्याशीच बोलत आहे. चल, तुझ्या नुकत्याच केलेल्या चुकीसाठी माफी माग लवकर, कारण माझ्याकडे वेळ नाहीये. अनिका मोठ्या ॲटिट्यूडने म्हणते. ऋत्विक चेहऱ्यावर तिरपी स्माईल देत म्हणतो, काय म्हटलंस? माफी? आणि तुझी? जरा मलाही कळू दे, का म्हणून माफी मागू? हे ऐकून अनिका तोंड वाकड करत म्हणते, अरे वाह, चोर तो चोर वरून शिरजोर. आता तुझ्या चुकीमुळे मी पडता वाचले, त्यासाठीच माफी. अच्छा, माफी? आणि ती तुझी? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? जाऊन कुठेतरी तुझं डोकं तपासून घे. हे ऐकून अनिकाचं तोंड उघडं राहत. ती रागाने डोळ्यांत राग आणत म्हणते, आहा, तू मला वेड म्हणालास. एकतर तू गाडीचं दार उघडून मला पाडण्याचा प्रयत्न केलास. त्यावर माफी मागायचं सोडून तू मला वेड म्हणतोयस. वेडा आहेस तू. तुझं पूर्ण खानदानच वेड आहे. हे ऐकून ऋत्विकला खूप राग येतो आणि तो दात चोळत अनिकाच्या जवळ जातो. तिच्या खांद्यावर दाब देत म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या खानदानाबद्दल उलटसुलट बोलण्याची? एकतर तुम्हा लोकांना अशा मोठ्या जागांमध्ये येण्याचे मॅनर्सच नाहीये. वरून तुम्ही उगाच पचपच बोलता. तुमची लायकी तरी आहे का? हे ऐकून अनिका आपला खांदा झटकून ऋत्विकच्या डोळ्यांमध्ये नजर घालत म्हणते, लायकीबद्दल बोलू नकोस, समजलं का? तुमच्यासारख्या लोकांपेक्षा जास्त आहे आमची लायकी. समजलं? अनिका म्हणते, पहा, मी तुझ्याशी वाद घालायला इथे आलेली नाहीये. चुपचाप तुझ्या चुकीची माफी माग आणि इकडून निघून जा. हे ऐकून ऋत्विक चिडून म्हणतो, मी तुझ्याशी माफी मागणार नाही. समजलीस का तू? काय करायचं ते करून घे. हे ऐकून अनिका चेहरा रागाने वाकडा करून ऋत्विककडे पाहते. त्याच्या डोळ्यांत नजर घालत म्हणते, ठीक आहे, माफी नको मागू, पण तुमच्यासारख्या मॅनरलेस माणसाकडून माफीची अपेक्षा करायलाही नको. तुझी माफी ठेव तुझ्याजवळ. जाहीर गवार कुठला? हे ऐकून रागाने ऋत्विकच्या कपाळावर आठ्या पडतात. तो अजून बोलायच्या आत अनिका रागाने तोंड वाकडं करत निघून जायला लागते. तेवढ्यात अनिकाला वाटतं की तिचा दुपट्टा कोणीतरी पकडून ओढत आहे. ती दात चोळत मागे वळते आणि चिडून म्हणते, जाहील गवार लुच्च्या लफंग्या, माझा दुपट्टा सोड. नाहीतर चपलेने चांगलीच सुताई करीन. पण मागे पाहिल्यावर तिच्या डोळ्यांत आश्चर्य दिसतं. कारण तिचा दुपट्टा ऋत्विकच्या कारच्या दारात अडकलेला असतो, जो दार झटक्याने बंद झाल्यामुळे फसला असतो. पण यापेक्षा जास्त आश्चर्य ऋत्विकला अनिकाच्या भाषेचं वाटतं, जी त्याला चपलेने मारायची धमकी देत असते. काय म्हणालीस तू? तू मला चपलेने मारशील? ऋत्विक रागाने तिच्याकडे बघतो. यावेळी त्याचे हात बांधलेले असतात. तो दात चोळत तिच्याकडे बोलतो. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत असतो. हे पाहून अनिका चेहऱ्यावर एक खोटी स्माईल आणते आणि म्हणते, ही ही. ते, तो माझा दुपट्टा तुमच्या कारच्या दरवाजात अडकला आहे. प्लीज काढून द्या. ती दुसऱ्या हाताने दुपट्टा सावरते आणि एका हाताने दरवाजातून दुपट्टा काढण्याचा प्रयत्न करते. पण ऋत्विक रागात असल्यामुळे तिला टक लावून बघत असतो, जणू काही तो तिला खाऊन टाकेल.
अनिका त्याचा राग पाहून घाईने दुपट्टा दरवाजातून काढायचा प्रयत्न करते, पण दुपट्टा निघत नाही. अरे निघून ये माझी आई, मला मारणार का? अरे झाडांमध्ये अडक, पंख्यात अडक, पण या मॅनरलेस माणसाच्या कारच्या दरवाजात अडकू नकोस. ती स्वतःशी बडबडते. ऋत्विक अजूनही तिच्या या बडबडीकडे आश्चर्याने पाहत असतो. अचानक त्याने रागात तिचा दुपट्टा पकडला आणि जोरात ओढला. छिर्र असा आवाज येतो आणि तो दुपट्टा 2 तुकड्यांमध्ये फाटतो. हे पाहून अनिका आश्चर्याने डोळे मोठे करते. तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख स्पष्ट दिसत असतं. ती रडवेल्या आवाजात म्हणते, ए ए माझा दुपट्टा, माझा लाल लकी दुपट्टा, माझा 1200च्या सूटचा दुपट्टा, मी फक्त 3 वेळा घातलेल्या सूटचा दुपट्टा तुझ्यासारख्या मॅनरलेस माणसाने फाडून टाकला. हाय माझा दुपट्टा, असं म्हणत ती रडायला लागते. ऋत्विक आश्चर्याने तिच्या रडण्याकडे पाहत असतो. त्याला अजून राग येतो. तो आपल्या कारच्या बोंटवर पाहतो, जिथे तिच्या पिशवीतील जेवण सांडलं असतं. हे पाहून त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचतो. तो दुपट्ट्याचा तुकडा उचलतो आणि उरलेलं जेवण खाली फेकून कार साफ करत म्हणतो, हे घे तुझा पोछा. माझी कार खराब केलीस, ब्लडी जाहील गवार. कोणी जेवणाचं पॅकेट कुठे ठेवतात का? आतापर्यंत अनिका ऋत्विकच्या वागण्याने हैराण झाली होती. तिच्या दुपट्ट्याच्या तुकड्यांची अशी हालत पाहून तिचा राग 7व्या आसमानावर पोहोचला आणि जेव्हा ती ऋत्विकच्या तोंडून स्वतःसाठी जाहील गवार ऐकते तेव्हा तिचा राग शब्दांच्या पलीकडे गेला होता. अनिका रागाने ऋत्विकची कॉलर पकडते आणि ओरडत म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझा दुपट्टा फाडण्याची आणि त्याचा पोछा बनवण्याची? पोछा बनवलास तर बनवलास, पण माझं जेवण सुद्धा फेकून दिलंस. जेवण फेकून दिलंस ठीक आहे, पण वरून मला जाहील गवार म्हणतोयस. जाहील गवार मी नाही, तू आहेस. तू जाहील, तू गवार, तुझं पूर्ण खानदान गवार. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? पहिल्याच भागात दोघांचं भांडण पुढे जाऊन प्रेमात बदलेल का? त्यांचं हे भांडण पुढच्या भागात कंटिन्यू करूया. त्यासाठी पुढचा भाग वाचायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर नेमकी ऋत्विकची काय बिमारी आहे जाणून घ्यायला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच कळेल तुम्हाला. वाचत राहा, साथ दे तुम्हाला. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.